हॅलो. बघा, कॉम्पिटिशनचा स्तर आणि कट ऑफ हे पॉईंट्समध्ये लागत आहे सध्या. 0.50, 0.25 हा सुद्धा तुमचा फॅक्टर ठरू शकतो प्रिलिम आणि मेन्समध्ये एंट्री करण्याचा. त्यामुळे या कंबाईंड ग्रुप बी मध्ये काही प्रश्न असे आहेत जे संदिग्ध आहे. जर तुम्हाला क्लेम करता येत असतील तर तुम्ही क्लेम करा आणि स्वतःचा स्कोर वाढवून घ्या. ओके, चला तर मग डायरेक्ट सुरू करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे हा ग्रुप सेट बी घेतला आहे मी. ओके, आता सर्वात पहिला प्रश्न आहे सायन्स सब्जेक्ट मधला, जो की 100% हा कॅन्सल होऊ शकतो. प्रश्न होता एक्सरेवर, क्ष किरणांवर प्रश्न होता आणि विचारलं होतं राईट आन्सर निवडायचं. ठीक आहे, पहिला प्रश्न होता क्ष किरण हे श्राव्यातील अल्ट्रासोनिक लहरी आहेत. क्ष किरण सरळ रेषेत प्रवास करतात. सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी हार्ड एक्स किरणापेक्षा कमी असते आणि क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. असे 3 ऑप्शन्स होते. यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली जर बेसिक नॉलेज असेल तर दुसरं सेंटेन्स हे बरोबर आहे. आता आपण ऑप्शनवर जाऊ. फक्त 4 चौथं बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन कटला. 1, 3 वाक्य बरोबर आहेत, हा ऑप्शन सुद्धा कटला. फक्त 2 आणि 3 वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, हा एक ठेवू आपण आणि फक्त 1 वाक्य बरोबर आहे. ओके, तर आपलं आन्सर 3 असायला हवं सरळ सरळ, आणि आयोगाने तिसरंच दिलं आहे. मात्र प्रश्न सेंटेन्स बघा आता दुसरं, क्ष किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. ठीक आहे, सॉफ्ट क्ष किरणाची तरंग लांबी हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते. हे कम्प्लिटली रॉंग आहे. आता कम्प्लिटली रॉंग असल्यामुळे हे तिसरं बरोबर येणार नाही. आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर सोर्सेस बघून घेऊ. सर्वात अगोदर असे प्रश्न जेव्हा येतात, आपल्याजवळ सध्या इंटरनेटचा जमाना असल्यामुळे AI यूज करतो. जेमिनी, क्लॉड, परप्लेक्सिटी हे AI वर सर्च केल्यावर आपल्याला क्वेश्चन नंबर 68चा ॲनालिसिस बघायला मिळते. एक्स-रेज आर अल्ट्रासोनिक वेव्स, फॉल्स आहे. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. तिसरं सेंटेन्स, सॉफ्ट एक्स-रेज हॅव लेस वेवलेंथ दॅन हार्ड वेवलेंथ, फॉल्स आहे. आणि चौथं सुद्धा फॉल्स. म्हणजे ओनली 2 आन्सर असायला हवं, मात्र ऑप्शनमध्ये ओनली 2 नाही आहे. हा झाला एक फॅक्टर. दुसरी गोष्ट, एक्सप्लेनेशन आणखी जर तुम्हाला डीप हवं असेल तर बघू शकता. वेवलेंथ हार्ड एक्सरेजची आणि सॉफ्ट एक्सरेजची लोअर आहे आणि सॉफ्टची हायर आहे. आणि इथं काय विचारलं आहे त्यांनी, वेवलेंथच विचारलं आहे. सॉफ्टची लेस म्हणताय आणि हार्डची हार्ड. तुम्हाला आणखी जर डीप जायचं असेल यामध्ये तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास 10 मधला लेन्सेस आणि युजेस मधला इलेक्ट्रोमॅग्नेटिक चॅप्टर आहे, तो वाचू शकता. NCERT 12वी फिजिक्स चॅप्टर 8 इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, पेज नंबर 269 आणि 70, आणि हे चॅप्टर 8 तुम्ही वाचू शकता. हा झाला आपला पहिला प्रश्न. दुसरा संदिग्ध प्रश्न क्रमांक 2, मिशन शक्ती योजना संबंधित आहे. संरक्षण, महिला सक्षमीकरण, अंतराळ आणि ऊर्जा. इंग्लिशमध्ये मिशन शक्ती इज रिलेटेड टू रिकामी जागा. आयोगानं महिला सक्षमीकरण दिलं आहे, मिशन शक्ती योजना. ओके, आता हे आयोगाचं ट्रान्सलेशन मिस्टेक आहे, कारण मिशन शक्ती हे डिफेन्स मधली सुद्धा एक योजना आहे. मी तुम्हाला ते दाखवतोच नेक्स्ट स्लाइड मध्ये. मात्र ट्रान्सलेशन याचं आयडियली बघा कसं पाहिजे, मिशन शक्ती योजनाला पाहिजे स्कीम. जर स्कीम हा शब्द इथं राहिला असता तर त्याचं वुमन एम्पॉवरमेंट हे आन्सर असलं असतं. ज्यांनी डायरेक्ट इंग्लिश ट्रान्सलेशन वाचलं, मिशन शक्ती इज रिलेटेड टू, मिशन शक्ती व्हॉट, मिशन शक्ती. ओके, तर डिफेन्स, वुमन एम्पॉवरमेंट हा आहे. आता इथं बघून घ्या तुम्ही, सोर्सेस गव्हर्नमेंट वेबसाईट PIB मध्ये, मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड अँड डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. मिशन शक्ती एम्स टू स्ट्रेंथन इंटरव्हेन्शन वुमेन सेफ्टी सिक्युरिटी अँड एम्पॉवरमेंट. ओके, आणि इथं बघा मिशन शक्ती, अँटी सॅटेलाइट मिसाईल टेस्ट झाली होती ओडिसाला, त्याला सुद्धा मिशन शक्ती म्हणतात. तर हा झाला संभ्रमाचा प्रश्न. हे बघू शकता तुम्ही, मिशन शक्तीबद्दल डिफेन्स संदर्भात आहे, केव्हा लॉन्च झाली होती, कशी लॉन्च झाली होती. आता ह्या प्रश्न संदर्भात आपल्याला विशेष बोलायचं असं की ही एक भाषांतराची चूक आहे. ओके, जर त्यांनी योजना हा शब्द इंग्लिशमध्ये टाकला असता तर तुमचा आन्सर 2 एक्झॅक्ट होता.
याची ठरवण्याची पूर्ण कोणते उत्तर ग्राह्य ठरवण्या MPSC आयोग ठरवेल. आणि सांगतो शक्यता सेकंड आन्सर की मध्ये मॅक्झिमम तेच उत्तर राहील ही सुद्धा शक्यता आहे. हे झालं दुसरा प्रश्न. तिसरा संदिग्ध प्रश्न आहे. 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली, त्याचा उद्देश काय, असा एक प्रश्न आहे. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, गायन कलेचे शिक्षण देणे, स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. आता लॉजिकली जर तुम्ही बघितलं तर हे दोन तर करेक्ट येतात. अ आणि क बरोबर आहे. ठीक आहे, इथं मेन प्रॉब्लेम होता. मात्र अशा प्रश्नाला आपण मॅक्झिमम अ ब क साठी जातो आणि एक्झॅक्टली तेच आन्सर दिलं आहे सेट बी मध्ये की हे आन्सर आहे. मात्र यामध्ये थोडं जर डीप आपण गेलो तर स्त्रियांना गायन कलेचं शिक्षण देणं हा यांचा उद्देश नव्हता. एक्सप्लेनेशन बघा. सेम प्रश्न टाईप केलाय, क्वेश्चन नंबर 10 आहे आपला. त्यांचे मुख्य दोन एम होते फक्त. ए आणि सी आन्सर आहे. वुमेन्स युनिव्हर्सिटी 1916ला एस्टॅब्लिश केली, प्रोव्हाइडेड हायर एज्युकेशन टू वुमेन आणि मेकिंग वुमेन सेल्फ रिलायंट. म्हणजेच सेट बी मध्ये आपले क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 40, क्वेश्चन नंबर 68 असे आहे. हा 68 जो आहे तो सायन्स रिलेटेड आहे. हा मॅक्झिमम कॅन्सल होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 40 हा शक्ती आयोग ठरवेल काय आहे, आणि क्वेश्चन नंबर 10 चेंज होऊ शकते आन्सर. तर हे होतं ॲनालिसिस. तुम्हाला जर आणखी काही संदिग्ध प्रश्न वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आणि स्वतःचे व्ह्यू मांडू शकता. हे माझ्याकडून होते 3 प्रश्न. लेट्स सी कसं काय होते. थँक्यू.